दिल्लीत सध्या एकाच चर्चेनं जोर धरलाय आणि ती चर्चा आहे मोदी सरकारच्या पुढच्या मोठ्या राजकीय निर्णयाची। कारण पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याचं बोललं जात आहे। पण या चर्चेत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते एका नावानं, ते म्हणजे राजनाथ सिंह। संरक्षण मंत्री म्हणून काम पाहणारा राजनाथ सिंह यांचं नाव अचानक देशाच्या पुढच्या राष्ट्रपती पदासाठी चर्चेत येऊ लागले। आता हा फक्त योगायोग आहे की भाजपनं आत्तापासूनच 2027 आणि त्यानंतरच्या राजकारणाची आखणी सुरू केली आहे आणि या संपूर्ण घडामोडींमध्ये अमित शहा यांच्या भूमिकेबाबत इतकी चर्चा का रंगत आहे? चला या सगळ्या राजकीय समीकरणांचा एक एक धागा उलगडून पाहूया। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। दिल्लीत सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। पण आता उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुका, पुढील राजकीय रणनीती आणि सरकारच्या कामगिरीचा आढावा या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही माध्यमांमध्ये निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंह पुरी यांच्यासह काही वरिष्ठ मंत्र्यांच्या भूमिकांमध्ये मोठा बदल होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। मात्र या चर्चेपेक्षा एक वेगळीच चर्चा अधिक रंगताना दिसते आणि ती म्हणजे राजनाथ सिंह यांच्या भविष्यातील भूमिकेची। राजनाथ सिंह हे भाजपमधील सर्वात अनुभवी, संयमी आणि सर्वसामान्य नेत्यांपैकी एक मानले जातात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि सध्या संरक्षण मंत्री अशी त्यांची मोठी राजकीय कारकीर्द आहे। विशेष म्हणजे विरोधकांमध्येही त्यांच्याबद्दल वैयक्तिक आदर असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे। त्यामुळे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होणं अनेकांना अनपेक्षित वाटत असलं तरी राजकीय दृष्टिकोनातून ते पूर्णपणे अशक्य मानता येत नाही। यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पुढच्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे देशाचा पुढचा राष्ट्रपती कोण असेल याबाबत आत्तापासूनच राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे। भाजपकडे बहुमताचं आणि एनडीएच्या सहयोगी पक्षांचं गणित पाहिलं तर उमेदवाराची निवड ही केवळ घटनात्मक प्रक्रिया राहत नाही, तर ती पुढच्या राजकीय संदेशाशीही जोडली जाते। अशा वेळी प्रशासनाचा मोठा अनुभव, स्वच्छ प्रतिमा आणि पक्षातलं वरिष्ठ स्थान या निकषांवर राजनाथ सिंह यांचं नाव पुढे येत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांनी गेल्या काही वर्षात देशाच्या संरक्षण विषयक धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरण, सीमावर्ती प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची भूमिका यामध्ये त्यांचा सहभाग सातत्याने दिसून आलाय। त्यामुळे सक्रिय राजकारणातील एक यशस्वी टप्पा पूर्ण करून त्यांना राष्ट्रपती पदासारखी घटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा काही राजकीय जाणकार करत आहे। अर्थात इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे, भाजपकडून किंवा केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे या सगळ्या चर्चा या केवळ राजकीय विश्लेषण आणि शक्यतांच्या पातळीवर सुरू आहेत। पण भारतीय राजकारणात अनेकदा अशा चर्चा पुढे प्रत्यक्ष निर्णयांमध्ये बदलताना आपण पाहिले आहेत। त्यामुळे या चर्चेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येणार नाही। राजनाथ सिंह राष्ट्रपती झाले तर त्याचा परिणाम फक्त राष्ट्रपती भवनापुरता मर्यादित राहणार नाही। त्यानंतर संरक्षण मंत्रालय कोणाकडे जाणार, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे CCS मध्ये कोणता बदल होणार, राष्ट्रीय सुरक्षेच्या निर्णय प्रक्रियेत नवे चेहरे कोण दिसणार, हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे ठरतील। कारण संरक्षण, गृह, अर्थ आणि परराष्ट्र ही मंत्रालये देशाच्या धोरणात्मक निर्णयाचा कणा मानली जातात। त्यामुळे एका वरिष्ठ नेत्याची भूमिका बदलली तर त्याचे पडसाद संपूर्ण सरकारच्या रचनेवर उमटू शकतात। याच ठिकाणी अमित शहा यांच्या भूमिकेची चर्चा सुरू होते। काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की भविष्यात त्यांना उपपंतप्रधानपद दिलं जाऊ शकतं, तर दुसरा गट म्हणतो की अमित शहा यांच्याकडे आधीच सरकार आणि संघटना या दोन्ही पातळ्यांवर मोठा प्रभाव आहे। त्यामुळे केवळ पद बदललं म्हणून त्यांच्या अधिकारांमध्ये फारसा फरक पडणार नाही। मात्र जर त्यांना अधिकृतपणे उपपंतप्रधान करण्यात आलं तर तो 2029च्या राजकारणाचा मोठा राजकीय संदेश ठरू शकतो। त्यामुळे हा निर्णय फक्त प्रशासकीय नसेल तर त्यामागे राजकीय गणित सुद्धा असू शकतं।
दुसरीकडे काँग्रेसनं संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांच्यावर काही मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात त्यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच एका बाजूला त्यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक त्यांच्यावर राजकीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे येणारं अधिवेशन अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। आता महाराष्ट्राच्या दृष्टीने ह्या घडामोडींकडे पाहणं महत्त्वाचं ठरतं, कारण राष्ट्रीय नेतृत्वात होणारा प्रत्येक बदल महाराष्ट्रातील भाजपच्या समीकरणावरही परिणाम करतो। नितीन गडकरी यांच्यासारखे वरिष्ठ नेतेही राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे मानले जातात। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पुढील नेतृत्वाची मांडणी याकडे महाराष्ट्रातूनही बारकाईनं पाहिलं जात आहे। मात्र या चर्चेचा केंद्रबिंदू सध्या राजनाथ सिंह यांच्या संभाव्य राष्ट्रपती पदाभोवतीच फिरताना दिसतो। म्हणून या संपूर्ण घडामोडींकडे फक्त मंत्री बदल म्हणून पाहणं ही मोठी चूक ठरेल, कारण भाजपसारखा पक्ष जेव्हा मोठे निर्णय घेतो तेव्हा त्यामागे पुढील काही वर्षांचं राजकीय नियोजन असतं। आगामी राष्ट्रपती निवडणूक, उत्तर प्रदेशचं राजकारण, 2029ची लोकसभा, वरिष्ठ नेतृत्वाची पुनर्रचना आणि सरकारमधील शक्तींचं संतुलन या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात। त्यामुळे आज सुरू असलेल्या चर्चा उद्या प्रत्यक्ष निर्णयात बदलल्या तर आश्चर्य वाटायला नको। राजनाथ सिंह यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांच्याकडे जवळपास प्रत्येक मोठ्या जबाबदारीचा अनुभव आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि गेले अनेक वर्ष संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे। महत्त्वाचं म्हणजे पक्षात त्यांची प्रतिमा संघर्ष निर्माण करणाऱ्या नेत्याची नाहीये, तर सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या नेत्याची आहे। विरोधकांमध्येही त्यांच्या वैयक्तिक कटुता ही फारशी दिसत नाही। यामध्ये आणखी एक राजकीय मुद्दा आहे। राष्ट्रीय पद, राष्ट्रपती पद हे केवळ घटनात्मक पद नसतं, त्या निवडीतून सत्ताधारी पक्ष पुढच्या काळासाठी एक मोठा राजकीय संदेश देत असतो। कोणाला सन्मानाची भूमिका द्यायची, कोणाला सक्रिय राजकारणात ठेवायचं आणि कोणत्या नेत्याकडे पुढच्या पिढीचं नेतृत्व सोपवायचं याचे संकेतही अशा निर्णयातून मिळतात। त्यामुळे जर का राजनाथ सिंह यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली गेली तर तो फक्त एका व्यक्तीचा सन्मान नसेल, तर भाजपच्या पुढच्या राजकीय मांडणीचा भाग असू शकतो। किंबहुना या चर्चेत अमित शाह यांचं नाव वारंवार समोर येत आहे, कारण अमित शाह हे सध्या सरकार आणि संघटना या दोन्ही स्तरावर प्रभावी मानले जातात। किंबहुना या सगळ्या गोष्टींमुळे येणारं पावसाळी अधिवेशन अधिकच गाजण्याची शक्यता आहे। एकूणच दिल्लीत सुरू असलेली ही चर्चा फक्त एका मंत्र्याच्या पदाबद्दल नाही, तर ती भाजपच्या पुढच्या राजकीय रणनीतीची, नेतृत्वाच्या मांडणीची आणि भविष्यातील सत्ता समीकरणांची चर्चा आहे। आता या चर्चा प्रत्यक्ष निर्णयात बदलतात की केवळ राजकीय अंदाज ठरतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण एक गोष्ट नक्की, पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत दिल्लीतलं राजकारण आणखी तापणार आहे आणि या प्रत्येक घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। तुमच्या मते राजनाथ सिंह हे देशाचे पुढचे राष्ट्रपती होण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।